नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे आपल्या राशन कार्ड संदर्भामध्ये ज्यांच्याकडे ही पिवळं आणि केशरी राशन कार्ड आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे आता आपल्याकडं। आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही पिवळे आणि केशरी राशन कार्डच्या अंतर्गत जर धान्य घेत असाल राशन दुकानामधून म्हणजेच अंत्योदय योजनेच्या अंतर्गत तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। थांबा, व्हिडिओ स्किप करू नका। तुमच्याच माहितीचा व्हिडिओ आहे जर तुम्ही राशन घेत असाल तर। तर तुम्हाला माहिती असेल की मध्ये मी एक व्हिडिओ शेअर केला होता की जेवढेही नागरिक आपल्या महाराष्ट्रामध्ये अंत्योदय योजनेच्या अंतर्गत पिवळ्या आणि केशरी राशन कार्डच्या अंतर्गत तुम्ही राशन दुकानामधून जर धान्य घेत असाल तर तुम्हाला तुमच्या राशन कार्डची केवायसी करणं बंधनकारक आहे। म्हणजे ई केवायसी तुम्हाला करणं बंधनकारक होतं आणि ह्याची लास्ट डेट होती आपली आताची 30 जून होती ना। ह्या 30 जून पर्यंत तुम्हाला आपल्या राशन कार्डची म्हणजे पिवळ्या आणि केशरी राशन कार्डची ई केवायसी करून घ्यायची होती। आता परत एकदा सांगते, जे लोक राशन घेत होती किंवा घेत आहेत त्यांच्यासाठीच ही जी होती ती केवायसी ई केवायसी होती। जे लोक राशन घेत नाहीत त्यांच्यासाठी ही केवायसी नव्हती, त्यामुळं तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही। जे लोक राशन घेत आहेत म्हणजेच आपल्या पिवळ्या आणि केशरी राशन कार्डच्या अंतर्गत जेही नागरिक आपल्या राशन दुकानामधून किंवा आपल्या विभागाच्या राशन दुकानामधून राशन घेत असतील त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। तुम्ही ई केवायसी केली आहे का तुमच्या राशन कार्डची? मला अवश्य कमेंट करून सांगा। आणि नसेल केली तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या व्हिडिओला स्किप करू नका। इतर नागरिकांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ आपला नक्की शेअर करा। तर माझ्यापर्यंत अशी माहिती आली आहे की जवळपास 1 ते 1.5 कोटी नागरिक या अंत्योदय योजनेच्या अंतर्गत सध्या या नागरिकांचं हे धान्य बंद होणार आहे। का बंद होणार आहे तर तुम्हाला माहिती आहे सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला जेवढेही नागरिक आता राशन घेतात किंवा धान्य घेतात आपल्या पिवळ्या आणि केशरी राशन कार्डच्या अंतर्गत त्या सगळ्यांना राशन दुकानामध्ये जाऊन प्रत्येकाला ई केवायसी करायची होती। आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही तर केली रे ई केवायसी। तुम्ही एकट्याने करून उपयोग नाही। तुमच्या घरात तुमच्या राशन कार्डमध्ये जेवढेही लोक आहेत म्हणजे जेवढ्याही व्यक्तींची नाव आहेत, आता समजा तुमच्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती आहेत आणि त्या 4 व्यक्तींची नावं राशन कार्डमध्ये आहेत तर त्या 4ही व्यक्तींनी जायचं होतं राशन कार्डमध्ये, बायोमेट्रिक करायचं होतं आणि तिथं तुमचं राशन कार्ड तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं होतं, राशन कार्ड घेऊन जायचं होतं आणि तुमची ई केवायसी करून घ्यायची होती। आता ही ई केवायसी का करायची होती तर सरकारला तो डेटा हवा आहे की खरंच आता राशन कार्डमध्ये जेवढे लोक आहेत ज्यांची राशन कार्डमध्ये नावं आहेत ती लोक हयात आहेत का हे चेक करण्यासाठी सरकारने ही ई केवायसी लावली होती। आता तुमच्या राशन तुम्ही ई केवायसी केली नसेल तर काहीही उपयोग नाही। त्यामुळे तुमच्या कुटुंबातील जर 4 लोकांची राशन कार्डमध्ये नावं असतील तर 4ही लोकांना ई केवायसी करायचं बंधनकारक होतं। हा पहिला मुद्दा झाला। आता दुसरा मुद्दा, समजा तुमच्याकडे राशन कार्ड आहे, तुम्ही अगोदर धान्य घेत होतात, पिवळा आणि केशरी राशन कार्ड तुमच्याकडे आहे आणि तुम्ही धान्य घेत होतात, पण आता तुम्हाला धान्य इथून पुढे मिळेल का नाही गॅरंटीच नाही। कारण तुम्ही जर ई केवायसी केली नसेल राशनच्या दुकानात जाऊन 30 जून पर्यंत तर तुमचं हे राशन कार्ड आता बंद होणार आहे। म्हणजेच तुम्हाला हे धान्य इथून पुढे मिळणार नाही। मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या, ताई माझं नाव नाही दिसत आहे, मला नाव दिसतंय पण राशन मिळत नाही। तर तुम्ही ई केवायसी केली नसेल म्हणून तुम्हाला राशन मिळत नसेल। आता माझ्याकडे जी माहिती होती ती मी सविस्तर तुम्हाला सांगितली। याच्या अगोदरही आपण व्हिडिओ शेअर केलाय, सर्व काही सांगितलं होतं मी तुम्हाला। तुम्ही किती ऐकलं नाही ऐकलं मला नाही माहिती। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता, आजचा राशन कार्ड धारकांसाठी। तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब सुद्धा करू शकता, ह्याला 1ही रुपया लागत नाही। आता याच्यामध्ये जर अजून काही प्रश्न असतील तुमचे, माझ्या माहितीमधून जर तुम्हाला समजलं नसेल काही माझ्या बोलण्यातून तर मला कमेंट करा, मी तुमच्या प्रश्नांवरती परत व्हिडिओ शेअर करते। सध्या तरी महाराष्ट्रामध्ये 1 ते 1.5 कोटी लोकांचे बहुतेक माहितीच्या आधारावर सांगते की धान्य बंद होण्याची अपडेट आलेली आहे। तुम्ही ई केवायसी केली नाही त्याच्याही पलीकडे जाऊन सांगते की सरकारकडे सध्या आता अशी मागणी होत आहे की सरकारने काहीतरी उपाययोजना कराव्या। म्हणजे जे लोक राशन घेत होते अंत्योदय योजनेच्या अंतर्गत राशन कार्डवर म्हणजे पिवळ्या आणि केशरी राशन कार्डवर तर त्यांनी परत त्यांना परत ई केवायसी करण्याची संधी उपलब्ध सरकारने करून द्यावी अशी विनंती सरकारकडे केली जात आहे। तर बघूया आता सरकार ह्याच्यावर काय अपडेट देतं किंवा आपल्याला तिथं काही मदत मिळते का, तुम्हाला परत
ई-केवायसी करण्याची, तुमच्या राशन कार्डच्या ई-केवायसी करण्याची परत संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येते का, ते आपण आता येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत. तशी जर काही माहिती आली तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याच्या अगोदर मला तुम्ही तुमच्या राशन कार्डची ई-केवायसी केली आहे का, बायोमेट्रिक केलं आहे का, तुम्ही तुमच्या राशन दुकानात जाऊन हे केलंय का, आणि तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची केली आहे का, मला ही कमेंट करा. ह्याच्यावर परत तुम्हाला मी परत व्हिडिओ शेअर करते, कारण तुमच्या प्रश्नांवरतीच आपले व्हिडिओ असतात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून काहीही वाटलं समजलं नाही, काहीही वाटतंय की बाबा ही माहिती खरी आहे का खोटी आहे का, काही तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट करा. तुमच्या प्रश्नांवरती लवकरच उत्तरांचा व्हिडिओ परत शेअर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.